लयच खतरनाक बर्थडे झाला बरं का म्हणा अभिषेकचा. अभिषेकने बर्थडेच्या दिवशी गाडी धुवायला लावली आणि इथं मांडी घालूनच बसली. नाही पण मित्रांनो काय म्हणा, अभिषेक बर्थडेच्या दिवशी नाराजच होते. त्यानंतर घाईत आपले सुप्रसिद्ध असे फोटोग्राफर सगळे इथं जमा झालेत. बर्थडे तर सेलिब्रेट झालता पण हे चोरूनच केक खात होते. कोणाचं काय तर कोणाचं काय यांचा विचार चालला होता हे काढूनच घेऊन जाऊ काय नो, लयच भारी होतं. त्यानंतर गुपचुप केक खाणारे आपले बिके सर आता येत्या तोंडाव पहा बरं का तुम्ही. पण आपला कॅमेरा चालूच होता, त्यांचा हसरा चेहरा आपल्या कॅमेऱ्यात कॅच झालता. आता हे दोघं भाऊ काय नियोजन चाललं होतं यांचं एवढं जवळ, नेमकं काय मुका घ्यायचा विचार होता काय मला कळलं नाही. त्यानंतर अचानक गोपी शेटनी एंट्री मारली. आता गोपी शेटनी हॅपी बर्थडे विश करायचं सोडून डायरेक्ट केक खायला चालू केलं, पण आला तोंडाव. पण मित्रांनो तुम्हाला वाटलं असं गोपी शेटनी माघार घेतली. भाऊ गोपी शेट काय साधे गेले नाही, त्यांनी बळ उचलला आणि एक केकचा तुकडा खाल्लाच काय होत्या पार तिकडे. आता परत गोपी शेटला केक खाताना पाहून यांच्या तोंडाला पाणी आलं. आता करता काय. त्यानंतर आपल्याला जायचं होतं पुढच्या दौऱ्याला. आता नागेश पहा कसा आलाय. आम्ही नागेशची वाटच पाहत होतो, पटत नव्हतं अशी एंट्री. भाळवणीच्या थोडस पुढे आरके मिसळ हाऊसी आणि या ठिकाणी आपला केक कटिंग केला. यांचं लय प्रेम बरं का मित्रांनो. अभिषेकचा बर्थडे मानल्यावर आम्ही काय केक खायला विसरतो काय. ज्या ठिकाणी केक